यात्रा कमिटी अध्यक्ष 2026-28 एप्रिल यात्रा भरवण्याचं आयोजित केलेलं आहे। आज गुढीपाडव्यानिमित्त जे आमचं रथाचं जोडायचं काम प्रारंभ केलेलं आहे, तरी देवस्थान पंच कमिटी, पुजारी, गावकरी सगळ्यांनी मिळून पूजा केलेली आहे। तर आज प्रारंभ झाले गुढीपाडव्यापुरता आणि सगळ्यांनी मिळून सहकार करायचं एवढंच मी विनंती करतो। नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या फर्स्ट सगळ्यांना गावकऱ्यांना सगळ्यांना इथल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आज आपण आमच्या गावच्या महालक्ष्मीच्या रथोत्सवाला हनुमान चाकांची पूजा करून रथाची सुरुवात केलेली आहे। आज इथून पुढे 39 दिवसानंतर यात्रेची सुरुवात होणार आहे। यासाठी आपण सर्व गावकरी, पुजारी, यात्रा कमिटी, सर्व मेंबर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार ह्यांच्या वतीनं सगळ्यांना आपण एक पुढाकार घेतलेला होता की 26 एप्रिलला आपण जत्रा करूया आणि मोठ्या आनंदाने उत्साहाने ही जत्रा करायचं मी सगळं हे केलेलं आहे। आणि हाच आनंद सगळ्या गावकऱ्यांचा पुढेपर्यंत राहणार आणि राहील। आणि ह्या चरणामित पूजा करून गावच्या आमच्या महालक्ष्मीला आम्ही साकडं घालणार की आपण ह्या आमच्या गावामध्ये आमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना पाऊस, पाणी, ऊन हा सगळा ह्याच्याला गावच्यांना सगळ्यांना सुखमय ठेवून सगळ्या गावकऱ्यांना आनंदामध्ये ठेव हे करून गावच्या आईच्या आमच्या महालक्ष्मी यात्रेला करून आम्ही गावच्या आईला प्रार्थना करून आपण सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज या ठिकाणी 43 वर्षानंतर या लक्ष्मी यात्रेचा उत्सव आम्ही पार पाडण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून अथक परिश्रमानंतर हा जो रथ समोर आम्ही पूजा केलेली आहे, तो रथ परिश्रम घेऊन आज तयार झालेला आहे। आणि आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या रथ जोडणी प्रकरणी आम्ही हा रथ कल्मेश्वर मंदिर तर तयार केलेला आहे, परंतु आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या लक्ष्मी मंदिराचं थोडंसं काम होतं, ते नियोजितपणे पूर्णपणे सुशोभीकरण करून आज या ठिकाणी जे कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे ते सुद्धा करून इथं काम पूर्ण करून आज या ठिकाणी रथाची आम्ही पूजा केलेली आहोत। आणि येत्या काही दिवसातच या यात्रेची सुरुवात होणार आहे। त्याप्रमाणे हा धार्मिक विधी हा पहिला आहे आणि यात्रा कमिटी असू देत, गावकरी असू देत किंवा देवस्थान पंच कमिटी असू देत, सर्वांच्या सहकार्यानं हा यात्रा तो मोठ्या उत्साहाने आम्ही हा करायचा आहे। तर सर्वांना एक सहकार्य म्हणजे विनंती आहे की सर्वांनी हे काम करत असताना मिळून मिसळून योगदानानं ही यात्रा जिल्ह्यात अग्रेसर होईल एवढीच अपेक्षा करूया आणि सर्वांनी मिळून प्रार्थना करूया की ही यात्रा पूर्णपणे सुरक्षित आणि शांततेची होईल। धन्यवाद। आज आमच्या गावामध्ये पाहिलं, आज गुढीपाडव्याची जी सुरुवात गुढी उभे राहून केली जाते, परंतु आम्ही जी सुरुवात केली आज आमच्या जी महालक्ष्मी आई रथात बसणार आहे त्या रथाच्या पूजेला आपण प्रारंभ करून आजची गुढी आपण उभी केली। आणि ही गुढी सुखी, समृद्धी, तसेच गावावर काही अडथळे येऊ नये, गावामध्ये अडचण न होता कार्य आम्ही जे घेतलेलं आहे 28 एप्रिल 2026 ला होणारी श्री महालक्ष्मी यात्रा आणि गेली 43 वर्षांनी हा उत्सव तुम्ही आम्ही डोळे भरून बघणार हा कार्यक्रम हा मोठ्या गर्दीत होणार आहे। आणि याचं पूजन केलं आणि आज खरोखर एका हाताने टाळी वाजत नाही, सहकार्य सगळ्याचं पाहिजेत, लहान असू देत, थोर असू देत, स्त्री असू देत, पुरुष असू देत, या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजेत। सहकार्य करत असतेवेळी माझं काहीतरी काम आहे, मी काहीतरी एक ह्या देवीचा एक सेवक आहे, या एक सेवा करण्यासाठी मी जन्म घेतलोय, ह्यासाठी म्हणून आपण हे कार्य केलं पाहिजेत। आपण कोण देणगी देणारे असतील, कोण वर्गण्या जाहीर करून दिलेल्या असतील किंवा गावचा विकासासाठी कोण सहकार्य करत असतील, या सर्वांनी एकमताने कार्य केलं पाहिजेत। अजून काही कलरची कामं मंदिराची आहेत ती सुद्धा आठवड्याभरात सगळी मोकळी होतील। सातत्याने आमची कमिटी, आमच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील आणि सर्व देवस्थान पंच कमिटी असू देत, आमची सर्व कमिटी, गावातील सर्व पदाधिकारी सर्व असं हिरियाने भाग घेऊन हा कार्य यशस्वी करणारच, त्याच्यामध्ये देखील फरक नाही आहे। आणि 28 एप्रिल एक ऐतिहासिक सोहळा आमच्या कंगराळी गावामध्ये होणार आहे आणि हो एकुल्याचा खेळ नव्हे, त्याच्यामध्ये खेळ खेळायचा असेल तर सर्वांनी मिळून हा खेळ खेळला पाहिजेत। आपण सर्वजण आनंदात उत्सवात करू आणि ह्याच्या पुढची जी कामं असतील आपण सर्वांनी फोन न करता, मेसेज न घालता आपण सर्वांनी यावं, सर्वांनी सहकार्य करावं। अध्यक्ष करतात, देवस्थान पंच कमिटी करते असं न म्हणता आपण सर्वांनी करूया, काय अडचण येणार नाही हीच मी लक्ष्मी चरणी तुम्हा सर्वांचरणी प्रार्थना करतो। मला मी बोलायला संधी दिल्याबद्दल मी तुमच्या संयोजकांचे आयोजकाचे आभार मानतो।